रात्री जेव्हा आमचा टास्क झाला होता, तेव्हा सगळ्या पोरांना सांगितलं होतं, की सगळ्यांनी सगळ्यांच्या आईसाठी साड्या घ्यायच्या. तर आम्ही नेक्स्ट डे उठल्यावर मस्त तयारी करून निघालो आईसाठी साडी घ्यायला. ढीग लागलाय साड्यांचा. वॉव! तेव्हा आम्ही गेलो त्या कलानिधी दुकानात. एवढं मोठं दुकान होतं की विषयच नाही. साड्या किती सुंदर आहे तिकडे. तिकडे बघायचं? दीपक, आज तुझा दिवस आहे. मम्मीसाठी जे घ्यायचे ते घे. ज्यावेळी मी त्या दुकानात गेलो ते बरी साड्या दिसायला लागलेत एकदम चकमिकी चकमिकी किंवा स्टाईल स्टाईल. हाय, नमस्ते. नमस्कार. आम्हाला छान छान साड्यांचे डिझाईन दाखवा. मस्त एकदम दाखवा. अट्रॅक्टिव्ह कलर्स. कोणासाठी साडी हवी? माझ्या मम्मीसाठी. मम्मीसाठी हवी. ठीक आहे. बघा ही साऊथ सिल्क मध्ये साऊथ सिल्क हे मला माहित असेल. बघ, समज मी आई आहे. हे कांजीवरम मध्ये. ही कांजीवरम आहे. हो कांजीवरमचा बॉर्डर मोठा असतो ना. हो बॉर्डर छोटी मोठी सर्व बॉर्डर. ही पण छान आहे, पण ही लाल नाहीये. पण आई गोरी आहे, आईवर हे सगळं काही चांगलं दिसतंय. भारी आहे बघ ही. पैठणी पैठणी आहे ना ही. पैठणी प्युअर सिल्क पैठणी पुणे Pure silk. हँडमेड साडीज. वाव, हा रंग बघ ऋषिकेश, पिवळा आहे मस्त वाटतं ना. प्युअर कांजीवरम सिल्क. कांजीवरम सिल्क आहे. म्हणजे कांजीवरम South silk. साऊथ सिल्क आहे. हे पण पूर्ण हातमागाचं काम केलं अरे वा, प्युअर सिल्क मध्ये. एकदम कलेक्शन वगैरे खूप छान आहे silk. खतरनाक. आईला नुसतं मी पहिल्याच्या साडी घेणार आहे त्या व्यतिरिक्त कलर पसंत यायला पाहिजे आहे. तुम्ही आता कलानिधीमध्ये आली आहात. कलानिधीच्या ज्या स्पेशल साड्या आहेत त्या साड्याच तुम्हाला दाखवतोय सर्व काही. पण हा खूप सुंदरशी साडी दाखवा, एकदम रंग असा उठून दिसला पाहिजे. उठून उठून हा. एकदम व्यवस्थित मस्त ए वाव, ही खूप ऍक्च्युली खूप सुंदर आहे. मी कधी 500 रुपयाच्या वर अशी साडी घेतली नाही. घेतली असेल तर आपली 1-2 साड्या 500च्या खाली. त्याच्यामुळे तिला मला भारीतली साडी घ्यायची होती. काय रेंज आहे याची? 15,900. 15,990. किती किती 15,990. फक्त 15,000 रुपये म्हणल्यावर 3-4 महिन्याचा माझा खुराक येतोय सगळा म्हणून. ती फक्त 60,000 त्याला नाही कळणार. 60,000 रुपयाचे चल निघाल. काय राव तुम्ही बॅग आलेले जर कमीच दाखव की. ही 1.25 लाखाची. 6 लाख. तेवढा आमचा 2 वर्षांचं कमाई बी नसेल आमची ती. तशी बोललो त्यांना बोललो 1.25 लाखाची धरा दादा. ही प्राइस सर्वसाधारण 2 लाखापर्यंत. 2 लाखाची 2 तडी लाखाची. तुझ्या. त्या भांडी घासल्याशिवाय पर्याय नव्हता मला तिथं. प्रणालीला सरळ सरळ सांगितलं मम्मीला एकंदरीत सिल्क नाही तर पैठणी घेऊया कोल्हापूरची शान. आपल्या महाराष्ट्राची शान पैठणी. सुंदर. बघून आमचं कधी गेलं नव्हतं मम्मीला साडी घ्यायला, पण मी आता स्वतः आलोय साडी घ्यायला. मम्मी मला इमोशनल थांबवलं. नको विजा. दीड महिन्यानंतर त्याला भेटलो त्यामुळं जरा हे झालेलं. विजय थोडासा इमोशनल झाला. पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आईला तो भेटला होता. मला ते सगळं बघून असं एक वेगळंच एक काहीतरी झालं. अरे विजय, बसा 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 तिथे ना, बसा. बसा बसा का? समोर बसा. कशा आहात? बसा बसा. तर त्या दोघी आल्यात, तर आता त्यांच्याच चॉईसनी बघूयात काहीतरी. आता आपलं टेन्शन गेलं. नाही नाही, खूप सुंदर दिसेल. सुंदरच दिसेल एकदम. आई आणि रेणू आली आणि दोघींना बघून तर मी इतकी खुश झाली. पण आई जसं नेहमीच रडायला स्टार्ट करतात, तर त्या रडत होत्या. मी त्यांना मिठी मारते, त्यांना बोलते रडू नका आई. अहो रडता काय हो? रडू नको का मम्मी. माझी शपथ दिली यार मम्मी काय रडते लगे. समोर आहे आता कशाला रडायचं.
मी डायरेक्ट त्याला साडीच्या दुकानातच भेटले. त्यावेळी तो बसला होता पुढं तोंड करून आणि रेवती पण होती ते त्याच्या बरोबर. माझ्यावर जास्त प्रेम झालं तुझ्यापेक्षा. चांगलं वाटलं आई आली ती. मी इथं इतक्या दिवस एकटाच होतो. गुंडा आला होता. गौरी ए सरक साईडला. कशाला आलासा? कशाला आलायसा? गप्पी. मन भरलं माझं. मग दाखवलं नाही मी तिथं. या 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 हा साडी खरेदी करायला तुमच्यासाठी. आमच्यासाठी. तो म्हटला मम्मी मोमोज विकून ते कमाई केल्या ती कमाईचं पैशाने तुला पहिल्यांदा मी काहीतरी गिफ्ट म्हणून तुला साडी घेऊन देणार आहे. मला माहितच नाही मम्मी आली डोळ्यातनं पाणी येत. माझ्या पगारानं पहिल्यांदा आयुष्यात तुला कधीच साडी घेतलं नाही. आज तुला जे पाहिजे ते या दुकानात कुठली पाहिजे ती साडी दिसेल ती तू हात कर. ही 1.5 लाखाची ती 2 लाखाची हे 5 लाखाची मला माहिती. हात करते तुला घे. तेवढं घरात पैसे द्यायलाच की अख्खा घर एक वर्षभर सांभाळायचं. मला तसं पाहिजे समथिंग लाईक दॅट. आईला तेवढं मला तेवढं नाही. आईसाठी आईसाठी नाही. ओके. वन साइड मोठी बॉर्डर आहे ना अशी. अच्छा खाली येणार ना. हो एकदम खूप सुरेख आहे. अजून नाही आहेत का चांगले? दाखवता येईल ना. हे गोल्डन खूप डोळ्यात लागतं ना. मम्मीला लाल आणि पिवळा आवडते. हळदी कुंकूवाले मिक्स कलरचं दाखवाय. चालेल चालेल तसे बघूया आपण. नमस्कार. नमस्कार. कलर बघा. तुम्हाला जो कलर आवडेल ना तो देऊ आपण. ठीक आहे. हे सर्व पैठणीचे कलर आहेत. सर्व फ्रेश कलर आहेत बघा. अजून कलर आहेत दाखवतो. कुठला? मुंबई सारख्या शहरात राहून त्यानं त्याच्या पहिल्या कमाईतून माझ्यासाठी तो साडी घेणार होता. मला खूप छान वाटत होतं. मस्त कलर आहे बघा. एकदम रिच लुक. ह्याच्यात पण बघू शकतोस हा. आरशात पण बघू हो शकतोस. मिरर लावून. मध्ये ये पण लावून बघू बघू. शकता. ते छान छान साड्या होत्या. मला म्हणत होता तो मम्मी हे घे मम्मी ते घे. एक कलर लावून बघा अंगावर. खूप मस्त. खूप छान कलर आहे खूप मस्त एकदम. आणि अंगावर royal. असं एकदम रॉयल वाटत. त्या कलानिधी ह्या दुकानामध्ये एवढ्या साड्या होत्या की सगळ्याच मला आवडायच्या. पण त्यातल्या त्यात श्रुती दीदीने एक चॉईस केला होता कलर. तो म्हणजे मोरपंखी. आणि तो मम्मीला पण आवडला होता आणि मला पण आवडला होता. चांगली वाटते. खरंच उठून दिसतं तुमच्यावरती हा रंग. मस्त एकदम. आईचा हसरा चेहरा पाहून मला अख्ख्या जगातलं सुख भेटलं. बघा कशी वाटते साडी. साडी तर मस्तच वाटते. सोनं नेसल्यासारखं वाटायला लागलंय मला. त्याची प्राइस काय? ही 7,99,990. तेवढा महागातला साडी कलर माझं स्वप्नात पण नेसलं नसतं.
मी म्हटलं बाबा ऐकत नाही आमचं एवढं घ्यायचं. एक साधा 500 रुपयाची साडी घ्यायला आम्ही दुकान सुद्धा बघितलं नाही, कधी घेतलं सुद्धा मी नाही. अशी लुक दिसते बोला. नाही येलो पेक्षा पिंक छान दिसतं, उठून दिसतं. येलो जास्त हा उठून दिसतोय. अजून बघू ऑप्शन मध्ये ठेवू हे एक छान वाटलं. पिंक साईडला ठेवू ऑप्शन. नाही येलो वाला एक साइड मध्ये ठेव ना. कुठलं हे पिवळं जास्त चांगलं दिसतं तुमचं. ठीक आहे. आपण काहीतरी वेगळं बघू है ना. आता मला पण हीच आवडली फायनल करून टाकायचं. जरा काय ती साडीची प्राइस? ही साडी जी आहे ही रिअल जरीची साडी आहे. ही फक्त 35,000ची. आता मग माझ्याकडे जरा पैसे बघू दे, माझ्या कमाईचं किती आहे ते. 5,000 आहे तर माझ्याकडे 35,000 साडी. असं दे ना, घेऊन टाकू आपण. अरे वरल्या पैशाला काही साड्या गड्या मारत बसायला पाहिजे मला. अरे बिजा मी आहे ना. 30,000 कुठलं आणायचं एवढं? आता तुझ्याकडे किती आहेत? 5,000. 5,000 आहेत. जेव्हा मी गावाला आले होते ना तेव्हा तू नव्हतास. तुझ्या आईनेच माझी काळजी घेतली आणि मी माझ्या आईसाठी अशा कितीतरी साड्या घेते. माझी आई आणि तुझी आई काय वेगळी आहे का? नाहीच की. मग अनुसरीने स्वतः त्याच्यात पैसे गाठले की तुझी आई जशी आहे तशी माझी पण आई आहे. त्याच्यासाठी माझ्याकडून छोटस गिफ्ट म्हणून ही आपण साडी घ्यायची. करा ही साडी पॅक. विजा ए रडायचं बिडायचं नाही. मी फक्त एकच डोक्यात ठेवलं की इथे जर माझी आई असती आणि तिला जर ही साडी आवडली असती तर मी कुठेच हायगाई केली नसती ती साडी घेण्यासाठी. मी फक्त विजयच्या आईमध्ये फक्त माझ्या आईला बघितलं आणि इझिली ती साडी घेऊन टाकली. पुण्याला कशी दिसत मम्मी? एकदम भारी, सगळ्यांमध्ये बेस्ट दिसणार आहे मम्मी. हे कलानिधीची स्पेशल वस्तू आहे. ही पॅक करू. आपली हिंमत नाही एवढ्या साड्यांची. आपल्याला पत्रे सुद्धा विकायला लागतात घराचे आणि आपण गरीब आहे तर आपल्या गरिबीसारखीच राहायचं. मग रामाने मला तरी 5,000ची साडी घेतली, पण ती साडी मी मरूस तोपर्यंत जपन, कारण की माझ्या रामाच्या पहिली कमाईची आहे. अरे ह्याला डबल शेड आहे, 2 टोन कलर आहे. 2 टोन आहे. ही पण छान आहे आई. मला ती आईनं साडी नेसल्यावर एकदम आई एकतर आमची गुरीपान आधीच, त्यामुळं भारी वाटलं आणि तिला ती साडी सूट बी करत होती. मग तिला म्हणलं तुला साडी आवडली का? हो ती म्हणली लय आवडली. मग आम्ही ती साडी घेतली. आई ही साडी लॉक. नको लय मागातल्या साड्या आहे. ही साडी लॉक करा. नको काय टेन्शन हो नाही. दादा नको, ही साडी लय मागातलाय. अहो काय मागितलं? 1,000 रुपयाची साडी. 1,000 रुपयाची साडी आहे म्हणजे दादा. किती दिवस 1000 नको गं, लय दिवस पुरायला लागतंय तिच्यासाठी. अगं ग बस. 1,000 रुपये ही साडी लॉक करा. तुम्ही पॅक करा. 5,590 रुपये साडी. नको नको. मी तुम्हाला सांगते मी घेते. चला अजून बरंच काय करायचं. नको बस. आज माझ्याकडे आले, चल. थँक्यू सो मच सर. पहिला कलर, पहिली साडी ऋषिकेशची. करा ही पॅक करा. एवढ्या महागाची नको ना. तसं त्याला कमवत नाही. नाही. कमवत तेव्हा मी. कुठले छान आवडले? कुठले? ही आवडली. हे मला हे असं वाटते शादी जाते है ना. आई जेव्हा जेव्हा साडी अंगावरती घेत होती त्यावेळेस मला असं झालेलं, आता मी आईला साडी घेऊन देत आहे आणि तेव्हा मला रडूशी आलं आणि मी रडत होतो. सगळं पॅक करा. रेट वेट राहू दे. इच्छा नाही पाहते ते आता रेट पाहते. दांडी नको, रेट नको पाहू. हिला असं वाटत असेल की आता हे दुसरे दाखवत आहेत तर रेट काय क्या हो गया? आई तुला जो आवडतो घेऊ. तू तसं करत माहित करत आई. नाही तू पाहिजे तुझ्या आवडीचं नको रडू. आई बोलत आहे ना हा साडी तो साडी, तर त्या तितकेच पर्यंत असू दे, कारण आम्ही आता आई इतके मोठे साड्या कधी बघितलेल्या नाही. जी आवडत तुम्ही सोचू नका कुठली. दादा पिवळी करून दे. तेरे क्या हुआ? क्यों रोया? नाही कुछ नाही. क्या हुआ? दादा पिवळी करून दे. बोल तो क्या हुआ? क्या हुआ?
सांग मला, सांग काय झालं. काही नाही सांग, नीटेच आहे, सांग काय झालं. नाही काही नाही अरे सांग रे. तुम्ही तो करून द्या. मी खूप कन्फ्युज झाली की माझं आणि मी त्याला शांत करत, मला वाटलं की त्याचं आणि आईचं काय जमलं असेल, काय झालं असेल. इसका प्राइस क्या है? अच्छा 5 का ये प्रॉपर. ओके ठीक है, नो वरीज. वो ब्लू वाला साड़ी थी ना, नीचे वाला. हे माझ्यासाठी. मी तुम्हाला देते. ये भी पॅक कर दो. काजलने आईसाठी एक साडी पण गिफ्ट केली महागाची, सो थँक्यू. मी हे पूर्ण फर्स्टच प्लॅन केलं होतं की मी तिला सरप्राईज करणार. तिला जे साडी आवडणार, जर ते बजेटच्या बाहेर पण गेलं तर मी पे करणार स्वतःच्या पॉकेटतून, हे माझं म्हणणं होतं. सर आपण पेमेंट कसं करणार? कॅश करणार, कार्ड करणार, कॅश पेमेंट करणार? हे घ्या 5000. कमीच आहे, जास्त घेणारच नाही. तुम्ही कलानिधीत आलेत, जास्त घेणारच नाही. अहो काहीतरी कमी करा थोडं. कमीच आहे ताई, तुम्ही पक्का परत येणार. दर दे त्यांना, माझ्या पहिल्या कामाचे पैसे. माझ्या पोराची पहिली कमाई. खूपच चांगली साडी नेसली आहे तुम्ही आणि घेतली पण आहे. आतापर्यंत तर सोन्यासाठी आम्ही सगळं करत होतो, पण आता सोन्यानं माझ्यासाठी साडी घेतली तर मला असं कुठेतरी वाटलं की तो आता मोठा झालाय आणि ती साडी आता मी महाअंतिम सोहळ्यात पण घालणार आहे. मस्त ऋषिकेशने आपल्या हाताने असे 5000 रुपये दुकानदाराला दिले आणि ती हक्काची पहिली कमाईची साडी त्याच्या आईकडे दिली आणि काकी तर एकदम जाम खुश झालेली. आई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची. मस्त आता कसं वाटते सिटी गाव असते. खुश का? खुश. ठाई ठाई हे आई. ही आपली पैठणी साडी पहिल्यांदा घेतली बरं मम्मीला. आणि हे 2 साड्या कलानिधी तर्फे तुम्हाला गिफ्ट. धन्यवाद धन्यवाद. मोस्ट वेलकम. चला या, थँक्यू. त्यानंतर आम्हाला आईला सरप्राईज करायचं होतं आणि म्हटलं आईला सलॉनला घेऊन जाऊया आणि त्या सगळ्या गोष्टी करूया ज्या आईने कधी कदाचित केले नसतील. तर मी म्हटलं आपण त्यांची गंमत करूया. तुला तिच्यासारखी केस करायच्यात एवढीच. मग तेवढीच करायची आहे. आमचा टास्क आहे, आम्ही हरू. तर तिथं गेल्यावर मला असं वाटलं आता कशाला इथं आणलंय, आता काय करणार आहेत अजून इथं आणून, काय घरातले ओरडतील ग मला. अरे सांग ना त्यांना, आम्ही हरणार रे, आम्ही 2nd नंबरवर आहोत आता लीडर बोर्डवर. ते खाली जाणार, तू केलंस तर वर जाणार. आई एवढी नर्वस झालेली, ती नाहीच म्हणत होती. म्हटलं नाही नाही करणारच नाही, मला घरात नाही घेणार. चला ना तुमचा. हो हो चला आपण करून घेऊया. तुमच्यासाठी करते. हो हो प्लीज बसा. आम्ही मस्ती करत होतो तुझ्यासोबत. असू दे. ती मला म्हणली नाही आई मस्करी करते मी तुमची, तेव्हा कुठं मला बरं वाटलं. मला हेअर स्पा करायचा आहे, थोडं हेअर वॉश करून वगैरे. आणि कर्ल्स जे आहे तिचे, हे माझ्यासारखेच केस आहेत तिचे पण ते डिफाईन नाही आहेत, तर मला थोडी डेफिनेशन पाहिजे. काय पाहिजे? ठीक आहे, डेफिनेशन. चालतंय. आणि कलर कुठला? कलर करायचं तुला? कलर नको कलर पप्पा पायथन. असं असं अशी कलर करायची. ठीक आहे. आणि काकू, बापरे कुठे गेलेलं काकूंसाठी आपण पेडिक्युअर करूया. हो हो तुम्ही मस्त आराम करा ह्याच्या जीवावर. आणि आय थिंक आपण हायड्रा फेशियल पण करूया. हो हो म्हणजे फेस वगैरे पण क्लीन होईल. पेडिक्युअर स्टार्ट करूया आपण. शॉक बसला. पार्लरला जायचं होतं, कधी त्याने लावूनच दिलं नाही आम्हाला पार्लर मध्ये. आम्हाला माहित पण नाही ते नेमकं काय करायचं असतं. मला
पायाला हात लावले ते मला कसतरीच होते. पायाची मसाज केली, हाताची मसाज केली, पाय ते पाण्यात ठेवले. ते म्हणजे पहिल्याच्यानंच की बघितलं मी हे असं काय करतात. मला थोडी भीती वाटली तिथं मी कवा न गेल्यामुळं. नंतर त्यांनी माझी नखं कापायला घेतली. गावातल्या बायका म्हणते आल फारच बघून आली मुंबईला जाऊन. मजा येते. तू असे असे पाय दाबायचे असतात मग तिला मजा येते. तू काय माहिती कसं दाबतोस? लहानपणी कसं पायांना साबण वगैरे लावून वरनं गरम पाणी गार पाणी वततो तशी मला आठवण आली. ते मसाज करताना अगदी छान वाटलं. म्हणजे पाय असं अगदी मऊ एकदम स्वच्छ. मग ते क्रीम लावून झाल्यानंतर असं डोक्याच्या मागे असं हेल्मेट सारखं वाफ देण्यासारखं असं काहीतरी लावलं होतं. मग त्यातून वाफा येत होत्या बाहेर. आता काय करायचं? ही लाल झालेली फक्त काळी करून टाका. हे नको काय करायला. चांगली आहेत माझी केस. केस कापायचेत आपल्याला. नको बाई, नको केस सजेस्ट नको. करतो. नको बायका मला नाव ठेवतात. मी त्यांना म्हटलं आई लुक चेंज दिसला पाहिजे. म्हटलं असं नाही की एवढंसं ट्रिम केलं आणि झालं. काका काय लावतीस? नेल पेंट लावते. आणि केस कापता कापता रेवती मला नेल पेंट पण लावत होती. हे तेच आहे नेल पेंट तिनं मला लावलेलं. छान वाटतंय का? मग असं कोणतरी असं मस्त आपण बसलेलो असतो आरामात आणि कोणतरी आपले छान केस वगैरे धुवून देत असतं. मस्त वाटते. फिलिंग भारी येते. फिलिंग भारी ना, एकदम रिलॅक्स. रिलॅक्स. अगं बाया गं. ते काय करतो माहिती का आता? अरे बापरे काय करतात? अरे बापरे, तू घाबरतोयस काय? नीट सांग की. भिऊ नकोस काय हे काय हे कशाची बेड तर आहे मला दिसायला आहे. फेशियल करायचं. फेशियल हा चेहरा असं मस्त थंड वाटणार. हायड्रा फेशियल करूया आपण. ऋषी मला ते चेहऱ्यासाठी काहीतरी करतो म्हणून घेऊन गेला. मग मी म्हणत होते नको बाबा, आम्ही कधी केलं नाही आहे, हे नको नको म्हणाला. आणि मला एवढी भीती वाटत होती. मला बी जर लावतं का बघा आता लई दिवस झालं काळा पडलोय. काय काय म्हणत? नुसतं लाइटिंग दिसते त्यात, ते डोळ्याला. होय हा मी लावलेलं बाबा. मग बघ हे काय रे मास्क कसं वाटतंय? नाक चेपलं. हा मास्क होतं की तो लावलेला मला त्यांनी मॅडमनी त्या. मग मी म्हटलं नको माझा श्वास गुदमरायला येतो. काढा का काढू? नाक दाबल्या वाले त्यांचं. नको मला हे काय करायचं एवढं बास मला. आम्ही कधी केलेलं नाही काय नाही. केस कापून झाल्यानंतर मी डोळे उघडले आणि आरशात बघितलं तर असं वाटलं अरे छान दिसतंय की. ठीक आहे छान. बघू. वाव काय हा प्रकार. खूप मस्त वाटतंय. खूप मस्त वाटतंय आणि एक सूट नंबर. करतंय. सिटी सुंदरी वाटत होती आणि ती मजा करत होती.
छान वाटते तुझी. वाव. चांगली दिसते. चांगलं दिसतं ना. वन सेट. मला वाटलंच नव्हतं की मी अशी सुद्धा दिसू शकते. ती हेअरस्टाईल अशी केली होती की मी पूर्वी वेगळी दिसायची आणि ती हेअरस्टाईल केल्यानंतर वेगळी दिसत होती. मम्मी कसं वाटतंय तुला सगळं? भारी वाटते की पहिलं आता इन्या घालून 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 आता केसांची सवय मोडलेली. आता इथं आल्यावर सरळ केलेत केस तुझे, स्ट्रेट केले ते. 25 वर्ष झाले लग्नाला, कवा कैची लावली नव्हती, पण आता लावायची बारी आली. पण खूप छान दिसतायत केस, खूप मस्त दिसतात तुम्ही. काय दिसली नाही दिसली तरी काय पर्याय नाही. पण खूप भारी दिसतंय हे असं. थँक्यू थँक्यू सो थँक्यू मॅडम, व्यवस्थित केस केल्याबद्दल. या मग परत. हा येतो. नक्की येणार ना परत. हा येणार. या. बाय बाय. बाय. चला आता आपण एवढी शॉपिंग केली आता भूक लागली आहे ना. तू पुढे हो. मोठं हॉटेल आपण कधी पाहिलं नाही, एवढं मोठं हॉटेल. काचं सारखं ते हॉटेल बिटेल. ही आपल्या मुंबईची सगळ्यात मोठी रेस्टॉरंट. बाबा पहिल्यांदाच बघायला दिसायला लागला. दीपक तुमचा फाईन डाईन टास्क जिंकला होता. आज तुम्ही माझ्या बरोबर फाईन डाईन करणार. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. डेट मीट मदर आणि सिस्टर. तू काय खाणार दीपक? मला काय नको, एक नूडल्स प्लेट सांग मला. बस बस मला बस बस काय. चाल बोलो Spicy. वेटरला बोलो. एक्सक्यूज मी सर. तर तुम्ही इथे मुंबईमध्ये आला, थोडंसं फॅन्सी फॅन्सी काहीतरी खाऊया ना, वेगळं काहीतरी. वेगळं नुसतं ते भाजी पंधरा चपाती पाहिजे. तर रोज खातात ना. मग दुसरं काय खाते? दुसऱ्याचे काय खाते म्हणजे हसायसारखं काय त्याच्यात. नूडल्स आहे नूडल्स. नूडल्स खा ना दीदीला नूडल्स. हा. तुम्ही पण खायचं. हा का नूडल? हाका नूडल नाही. थँक्यू रवी आटा. थँक्यू. थँक्यू सर. हे आपलं जेवण, ह्याला बघून तुम्हाला काय वाटतंय? ते मध्ये आयुष्य तर कधी खाल्ला नाही मी. मला वाटला का पेक म्हणते. पेक नाही, तो पेक नाहीये, ज्यूस आहे. फेक नाही रे. फेकून दे. काय म्हणते? फेकून दे, फेकून दे. अच्छा मेरे को लगा आई बोलते की हा माझा पॅक आहे. ते काय गळा कापून घ्यायचा का? सेम. अरे डायरेक्ट चाकूच काढलाय बघ. हा चाकूच काढलाय का नाही? आता कसं मी तुम्हाला दाखवत, हे राईट हँड मध्ये धरायचं. ए चाकू चाकू ए असं दाब. धरलं. आणि हे ए, मोठं चिकन धर. आता मोठं चिकनचा तुकडा असेल. हा हा, दीपक असं धर. हा, घुसवायचा का? घुसू नको घुसू नको. हा. हे असं कापायचं. कापायचं. हा, काटा झाला काटा आता झाला. तुम्ही आता ते घुसवलेलं का नाही असं करून खायचं. स्टाईल मध्ये खायचं. वाव व्हेरी नाईस. जर मम्मी याच्याने खाता येईल परत. असं बोल तिथं माईक मध्ये. हा खाता येतं का? हे बघ, तू तिला येते हिला तुला. मला काय आपला हात भरा. मग तो म्हणे असं खा. म्हटलं बाबा मी याने नाही खात. ती नीता बी म्हणे आई असं धरा. मी धरलं ते, पण ते काड्यांचे तोंडच लटकून गेले. ते काय त्याच्यात ते सोयाबीन काय म्हणतात ते नूडल्स, ते काय आलं. हा अजून दुसऱ्या घे. आता ना खाऊ? हातानं खा, बिंदास हातानं खा, काय टेन्शन नाही. चमचा देऊ नको. नको नको तसंच खातोय. मला पण नको आहे मम्मी.
मला पण नकोय मम्मी. टिशू घे टिशू हिच हसा हां हिच ना हां आता हातानं पुस इथे ठेव प्लेट आता इथून पुढे तुम्हाला जे पाहिजे ते तुमचा मुलगा खाऊ घालणार आणि मुलगा नाही खाऊ घातला की डायरेक्ट मला फोन लावायचा बरं का. ओके डन प्रॉमिस. आज माझ्या पोरग्याचं आशीर्वाद घेतो आणि हा तुझा आशीर्वाद मला दे का आई माय नाही तुमच्या दोघांचा कृपेनं आज एवढं 14वे मला ते येऊन आईस्क्रीम खायचा काय मोठा तुझी कृपा माझ्यावर आहे अजून चांगले दिवस पुढे अजून येणार. याच्या पुढे पण चांगले दिवस करणार तू पण खा हे तेवढीच भेटणार आहे. हे काय बिल मला वाटलं पुस्तक आलं. चा किती बिल हा अगर म्हणते किती नाही किती अरे किती नाही 3260 रुपये हे खाल्लेलं तो नाश्ता बी झाला नाही. म्हणून म्हणत होते चला वडापाव खाऊ बाहेर जाऊ. थँक्यू बाई आम्ही मेन्शन मध्ये परत आलो. सगळ्यांच्या मम्मी आल्या होत्या. सगळ्यांनी साड्या घेतल्या होत्या. आज कोणी कोणी किती मजा केली सांगा. आम्ही तर लय केला. आम्ही तर साडी आणली, नंतर गौरीने मस्त हेअरकट वगैरे केलाय, फेशियल आणि पेडिक्युअर साडी पण घेतली मस्त. आज मम्मीला साडी घेतली हा पहिल्यांदा ना. पहिल्यांदा कसं वाटलं तुला? एक नंबर भारी वाटलं ती मी मागातली घेतली 5000. अरे एकदम हॅपी माहोल होता. मी ही साडी घेतली, अशी साडी घेतली, असे केस केले, तसं मेकओव्हर केला. हे सगळं ऐकायला येत होतं. असं वाटत होतं किती हॅपी वातावरण आहे. त्याला मला सांगा की तुमच्या पोरांनी पहिल्यांदा साडी घेतली, तुम्हाला कसं वाटलं? काहीतरी लय भारी वाटलं आम्हाला. माझा तर पहिला कमाई कव्वाच घेतला नाही. माझ्या मुलग्यानं तर पहिल्यांदा घेतलं कारण लय म्हणजे लय खुशी झालं कारण पैसे एक लय होतं बघ. नाव द्या हो, आता पुढे पण सांगा पण घेईल की. एकदाच घ्यायचं पण टॉप 2.5 लाखाचं घेणार आहे. चला आम्ही येतो मग आता. कुठे बाहेर जाऊन येतो परत भेटू आणि फायनलला आता चांगलीच सगळ्यांनी तयारी करा बर का. मम्मी आली 10 मिनिटासाठी 5 मिनिटात निघाली काय फायदा त्याच्यात. बाय मॉम्स लोक आणि बहीण लोक. खूप सॅड फिलिंग झाली की कशाला जातात, ते राहायला पाहिजे होतं. एकदम किती साडी घेतली? 35,000ची साडी घेतली मम्मीला मी आज. माझ्याकडे 5,000 रुपये होते तर अनुसरीनं भावा मला सपोर्ट केला. 30,000 रुपये अनुसरीनं भरून काढल्यात. 30,000 30,000 ते पण माझ्यासाठी. पण मी त्याला सांगितलंय तो माझ्या आईला साडी घेऊन देणार आहे आता नेक्स्ट टाइम. घेणार की. मुंबई दरबारात तुमचं परत एकदा आता कसं वाटतंय? आता किती साडी घेतलीस मम्मीला? साडी घेतली तिला नाही साडी आवडत. जाड साड्या नाहीत आवडत. तिला ती दुकानातली साडीच आवडायला. घेतली पण मला साडी 6 बरं लाख का मी. घेतली 5,000ची घेतली. मला 6 लाख साडी दाखवली. ठोकं माझं बंद पडलं तिथं काय बोलाय सुच ना. मुंगी आल्या डोक्यात. आम्हाला पण दाखवल्या त्या कितीच्या का कितीच्या दाखवल्या? 1.5-2 लाख. बापरे भरपूर साड्या होत्या तिथे. एवढे दाखवल्या. माइंड माझ्या लक्षात होतं. माइंड म्हणजे काय केलं तुला पाहिजे? पण मी काय बोलते, जर असंच आपण परफॉर्म करत राहिलो तर एक एक करून आपण लीडर बोर्डवरती वरती जाणार आणि टॉप 3 वगैरे मध्ये पण येऊ शकतो, है की नाही? तर मग प्लीज असाच परफॉर्म करत राहा. तिकीट टू फिनाले. अरे वा छान छान छान. ह्याच्या आधी एक टास्क झाला होता. आम्ही बाहेर गेलेलो, तिथे आम्ही जिंकलो. तर आम्हाला हे मिळालं तिकीट टू फिनाले, की अख्ख्या वीक मध्ये आम्हाला कोण बाहेर नाही काढू शकत. आम्ही डायरेक्ट फिनाले मध्ये जाणार. हो का? अरे वा वा. वाघ मारलाय तिने. वाघ वाज वाटाळ्या. चांगली गोष्ट आहे. जातो आता आम्ही. तुम्ही पण तुमच्या- चालले का? जातो आता. बस की आता.
मग एवढंच एकाच दिवसासाठी आलेला एकाच दिवसासाठी आलो. चालते चालते. तिकीट घेऊन तिकीट देऊन जा तिकीट देऊन जा. तुमच्या फिनालेची चांगली तयारी करा, परत आम्ही सगळी तुम्हाला भेटायला येऊ. बरं, फिनालेला डायरेक्ट बरं, आला चला. हा. सगळ्यांच्या जायची वेळ आली तर म्हटलं ह्यावेळी आम्ही सॅड नव्हतो की आई जाते, कारण माहिती आहे की परत फिनालेला भेटणार आहे, किंवा आजचा दिवस एवढा हॅप्पी आम्ही काढला होता की सॅड होण्यासाठी तिथे जागाच नव्हती. दीपक, श्रेयस सरांनी आपल्याला टास्क दिलाय की लवकरात लवकर आपल्याला हे घर साफ करायचंय, सगळं फ्लोअर साफ करायचंय. तर आज श्रेयस सरांनी आपल्याला एक टास्क दिलाय की आपल्याला हा लॉन एरिया साफ करायचा. वाव, असं साफ करायचं असते. किती शाईन करते ना फ्लोअर. बघ ना. ए मला करू दे. नाही नाही नाही, मला try करू दे. नाही मी करणार. ट्राय करू दे. मी करणार तेव्हा नाही. मजा येते तिथं. अरे शाईन मारते पण ना किती मस्त. मग मला पण आवडायला हे करायला. मला करू दे. बस 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 बस. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याच्यानंतर आम्ही आवरायला घेतलं सगळं. म्हटलं आता अजून पुढे खूप कठीण दिवस आहेत, आपण जरा आराम करून घेऊया. कसला आराम. पण त्यांना बघून खूप मजा आली की अरे आपला जुना गँग परत एकत्र आलाय. विजय अंदर दूसरे रूम में रहेगा. मला फक्त रेवती, अथर्व आणि नीता विजयला भेटायची खूप एक्साइटमेंट होती आणि अनुश्री आणि रामाला भेटायची इतकी एक्साइटमेंट नव्हती, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तू वोट आउट केला, घरी गेली, डबल फेस्ड आहे तू. मुंबई वेंचर मध्ये जसा आमचा पहिला दिवस होता तसाच पहिल्या दिवसाची फिलिंग आम्हाला येत होती. तसंच वाटत होतं. तसं त्यांच्यावर गप्पा मारल्या, त्यांच्यावर बोलत बसलो लय. हो खूप कचरा आहे. खूप फेक कचरा आतमध्ये. फेक लोक, फेक कचरा. खोटे लोक, खोटं कचरा. अरे तू भीक मागून आली आतमध्ये. स्वतःला बघ, मी हे आहे, मी ते आहे. बाहेर बघ काय नाही, तू काय नाही. मॅनिपुलेट नाही करू इथे. अरे चल ना बे, निकल. क्या हो रहा है? आवाज आ रही है? नाही ना? हा नाही. तुला येते नाही ना? आल्या आल्या ती गुरलीन काजलची भांडायला लागली. मी म्हटलं अगं गुरलीन, संपत आलाय शो, आता कुठे भांडते, झालं ते भांडून, तेव्हा भांडली ना, बस झालं. ऋषिकेश, तू स्वतःचा काहीतरी स्टँड ठेव ना. असं वाटतंय की तू फक्त फॉलो करतोय. शो मध्ये पण असं बाहेर दिसतोय. बस 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 होय. हो. बस. आता 3 दिवस राहिल्यात, काय धडके मारू. पण स्टँड तू छान दिसतोय, पण काजलला 1% पण नाही करता येत. काजल ते काय बोलते ते तिच्या काहीतरी बोलते. पूर्ण गिरगिट सारखीच आहे. जेव्हा एंटर केलं तर सगळे मेमरीज असे हिट झाले ना. मी गेली आतमध्ये आणि आय मेट प्रणाली, आणि प्रणालीला भेटून मी टाईट हग केलं ना तिला, आणि खूप इमोशनल झालो. मला म्हणजे रामाला भेटायची लईच म्हणजे इच्छा होती. मला तर म्हणजे एकदम खुशी झाली. रामा बा शेवटपर्यंत टिकला बा असं.